नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण लास्ट टाइम मार्केटिंग मॅनेजमेंट बद्दल बघितलं होतं, मार्केटिंग मध्ये स्कोप काय, अपॉर्च्युनिटीज काय आणि कोणी मार्केटिंग प्रेफर केलं पाहिजे हे सगळं ऑलरेडी आपण बघितलेलं आहे। तुम्ही जर ते व्हिडिओ बघितला नसाल तर आय बटन मध्ये लिंक देतो, तुम्ही जाऊन ते बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला मार्केटिंग बद्दल पर्स्पेक्टिव्ह भेटून जाईल। त्याच व्हिडिओच्या आधारावरती आपल्याला बरेच कमेंट आले होते, सर तुम्ही बाकी सब्जेक्टसाठी पण बनवा। त्याच गोष्टीला घेऊन आपण आज फायनान्शियल मॅनेजमेंट बद्दल बघणार। बघा, फायनान्शियल मॅनेजमेंट ऍज अ सब्जेक्ट आपण बघणार आहे। फायनान्स मध्ये काय स्कोप आहे, फायनान्स मध्ये कुठल्या टाइपचे जॉब असतात, फायनान्स मध्ये कोण जॉब देतं, कंपनीज कोणते आहेत, फायनान्स मध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत का फ्युचर साठी, फायनान्स कुणी प्रेफर केलं पाहिजे, हे सगळे गोष्टी आपण इन डिटेल बघणार आहोत। त्याचबरोबर फायनान्शियल मॅनेजमेंट सब्जेक्ट इझी आहे का टफ आहे, त्याच्यामध्ये किती टाइपचे न्यूमेरिकल्स येतात, त्याचा सिलेबस काय, पेपर पॅटर्न काय, ते इन डिटेल आपण ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो बघा, तर ह्या स्लाइड मध्ये दिसतंय तुम्हाला सिलेबस, स्कोप, करिअर अपॉर्च्युनिटीज, फायनान्शियल मॅनेजमेंट बद्दल आपण टोटल ओव्हरव्ह्यू घेऊन आलेला आहे। त्याचबरोबर फायनान्स स्पेशलायझेशन घ्यायचं का नाही ते पण आज आपण बघणार आहोत। बघा, सगळ्यात पहिला आपल्याला सेकंड सेमिस्टर मध्ये जनरिक कोर सब्जेक्टचं कोड आहे 202 फायनान्शियल मॅनेजमेंट। ठीक आहे, तर ते फायनान्शियल मॅनेजमेंट आपल्याला 202 सब्जेक्ट कोड मध्ये येत असतं। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ह्याची पीडीएफ पाहिजे असेल तर पीडीएफ आपल्या टेलिग्राम कम्युनिटी आणि व्हॉट्सअप कम्युनिटी वरती आहे। त्याचबरोबर आपल्या ऍप्लिकेशन आहे, आपल्या वेबसाईट वरती फ्री मटेरियल सेक्शन मध्ये पण भेटतं, त्यासाठी तुम्ही डाउनलोड करा। हे स्लाइड बघू शकता कसं डाउनलोड करायचं आहे, अँड्रॉइड आणि आयओएस साठी त्यामध्ये इन डिटेल दिलेलं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात फर्स्ट चॅप्टर आहे आपला इंट्रोडक्शन टू फायनान्स। बघा, इंट्रोडक्शन टू फायनान्स म्हणजे फायनान्स काय, फायनान्स मध्ये बेसिक कन्सेप्ट काय, फायनान्स कशासाठी असतं, प्रॉफिटसाठी असतं की वेल्थ क्रिएशनसाठी असतं, ते सगळं इन डिटेल याच्यामध्ये दिलेलं आहे। बघा, सगळ्यात पहिल्यांदा बेसिक्स ऑफ फायनान्स अँड इट्स ऑब्जेक्टिव्ह, त्याचबरोबर प्रॉफिट मॅक्सिमायझेशन वर्सेस वेल्थ मॅक्सिमायझेशन बघणार आहे आपण। त्यानंतर बघा मॉडर्न अप्रोचेस टू द फायनान्शियल मॅनेजमेंट, त्यामध्ये फंक्शन्स ऑफ फायनान्स मॅनेजर्स बघणार आहे आपण इन डिटेल। हे फर्स्ट युनिट तुमचा काय आहे, थेरॉटिकल आहे। काय फर्स्ट युनिट तुमचा टोटल थेरॉटिकल आहे। त्याचबरोबर बघा सेकंड युनिट मध्ये क्रक्स मध्ये आपण काय केलेलं आहे, सेग्रिगेट केलेलं आहे टॉपिक। क्रक्स मध्ये आपण चॅप्टरला काय केलंय, सेग्रिगेट केलेलं आहे, तुम्हाला हे दिलेलं आहे। ठीक आहे, बघा सेकंड आहे टेक्निक्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस। फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस करायचं असतं आपल्याला, त्याचे टेक्निक्स काय। बघा, सगळ्यात पहिल्यांदा ओव्हरव्ह्यू दिले आपल्याला काय काय टेक्निक असतात। सगळ्यात पहिलं कॉमन साईज स्टेटमेंट असतं, कंपेरेटिव्ह स्टेटमेंट असतं, देन रेशो अनालिसिस अँड ट्रेंड अनालिसिस, हे तीन आहेत। आणि यावरती पूर्ण तुमचं चॅप्टर काय न्यूमरिकल आहे। पूर्ण चॅप्टर हा न्यूमरिकल आहे। तुम्हाला एखादा 5 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट इज फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस अँड टेल द इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस, तसे येऊ शकतो, बट मेजरली तुम्हाला रेशो अनालिसिस वरती 10 मार्क्सला क्वेश्चन येत असतो, ते आपण बघणार आहे। बघा त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, थर्ड युनिट आहे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट। वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट काय असतं, डे टू डे एखादी कंपनी असते, त्याला रन करायसाठी जो खर्च लागतो तो म्हणजे वर्किंग कॅपिटल असतो। सिंपल फॉर्म्युला करंट असेट मायनस करंट लायबिलिटीज जर केलं आपण तर आपल्याला वर्किंग कॅपिटल भेटत असतं। तर ते वर्किंग कॅपिटल मध्ये काय काय दिलं बघा, मिनिंग त्याचं काय, कंपोनंट काय काय असतं, त्याचे टाइप्स काय असतात वर्किंग कॅपिटलचे, देन ऑपरेटिंग सायकल काय असते, कोणकोणते फॅक्टर्स त्याला इन्फ्लुएन्स करत असतात, देन बघा इस्टिमेशन ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट युझिंग टोटल कॉस्ट अँड कॅश कॉस्ट मेथड। ठीक आहे, तर हे आपण इन डिटेल बघणारच आहे थर्ड युनिट मध्ये। तर थर्ड युनिट बेसिकली वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट बद्दल आहे। तुम्हाला क्वेश्चन येतो वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचा 10 मार्क्सला, न्यूमरिकल, ऑल न्यूमरिकल आहे ह्या पर्टिक्युलर युनिट मध्ये। ठीक आहे, त्यानंतर बघा आपल्याला फोर्थ युनिट आहे कॅपिटल स्ट्रक्चर। कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे काय असतं बघा, त्याचे फॅक्टर्स कोणकोणते असतात कॅपिटल स्ट्रक्चरचे, सोर्सेस ऑफ फायनान्सेस अँड कॉस्ट ऑफ कॅपिटल बघायचं आपल्याला, देन कन्सेप्ट ऑफ ट्रेडिंग अँड इक्विटी अँड लिव्हरेज टाइप्स, ते आपल्याला इन डिटेल फोर्थ नंबरच्या युनिट मध्ये बघायचं आहे। बघा हे बेसिक आहे, न्यूमरिकल आहे, तुम्हाला न्यूमरिकल येतं याच्यातलं, तुम्हाला कोणत्या ह्याच्यावरती येतं न्यूमरिकल, इक्विटी वरती तुम्हाला न्यूमरिकल येत असतं। देन तुम्हाला बघा ह्याच्यामध्ये काय थेरी पार्ट पण येतो, तर हे पर्टिक्युलर युनिट थेरी प्लस न्यूमरिकलचा आहे। देन शेवटचा युनिट आहे आपला बघा फिफ्थ युनिट कॅपिटल बजेटिंग। कॅपिटल बजेटिंग कोणाला म्हणतात, त्याचे डेफिनेशन काय, त्याची मिनिंग काय, सिग्निफिकन्स काय आणि टोटल इव्हॅल्युएशन फॉर प्रोजेक्ट कसं केलं जाते ते सगळं आपण या फिफ्थ युनिट मध्ये बघणार आहोत। बघा देन ट्रॅडिशनल मेथड्स अँड मॉडर्न मेथड्स, जसं ARR आहे, अवरेज रेट ऑफ रिटर्न्स, देन पेबॅक पिरियड आहे, डिस्काउंटेड पेबॅक पिरियड आहे, एनपीव्ही आहे, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स आहे अँड इंटरनल रेट ऑफ रिटर्न, हे टोटल तुमचं न्यूमरिकल आहे। 10 मार्क्सला तुम्हाला न्यूमरिकल्स येतात यावरती। ठीक आहे, तर हे तुम्ही स्किप करता कामा नाहीये। ठीक आहे, पर्टिक्युलर फिफ्थ युनिट तुमचा खूप इम्पॉर्टंट आहे। आपण इन डिटेल आपल्या क्लासेसमध्ये कसं याला एकदम क्रक्स करून घेत असतो आपण, त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक विद्यार्थी आपल्या FM मध्ये आउट ऑफ मार्क घेऊन येत असतो। त्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर FM घ्यायचा असेल तर आपल्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। बघा युनिव्हर्सिटीने काय सिलेबस दिलेला आहे,
युनिव्हर्सिटीने सिलेबस ते इंट्रोडक्शन दिलेलं आहे. देन बघा वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट दिलंय, कॅपिटल स्ट्रक्चर दिलंय आणि कॅपिटल बजेटिंग दिलंय. ते आपण ऑलरेडी ब्रेकडाऊन करून बघितलेलं. आता बघा न्यूमरिकल कशावरती येतात आपल्याला युनिव्हर्सिटीने इन डिटेल दिलेलं आहे. न्यूमरिकल कशावरती येणार आहेत तर बघा न्यूमरिकल प्रॉब्लेम विल बी आस्क्ड ऑन फॉलोइंग टॉपिक्स ओनली. खालील टॉपिक्स वरतीच न्यूमरिकल येणार, त्याच्या पलीकडे येणार नाहीत. तर सगळ्यात पहिलं न्यूमरिकल आहे, कॉमन साईज स्टेटमेंट आहे, देन कंपेरेटिव्ह स्टेटमेंट आहे, रेशो अनालिसिस आहे, इस्टिमेशन ऑफ वर्किंग कॅपिटल आहे, टोटल कॉस्ट अँड कॅश कॉस्ट मेथड आहे, मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक कॉस्ट आहे, कॉस्ट ऑफ इक्विटी, प्रेफरन्स, रिटेन अर्निंग, डेट अँड WACC. ठीक आहे. देन बघा कॅपिटल स्ट्रक्चर आहे, देन लिव्हरेज आहे अँड कॅपिटल बजेटिंग आहे, जसे ARR, पेबॅक पिरियड, डिस्काउंटेड पेबॅक पिरियड, NPV, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स अँड IRR. ह्या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला काय येणार आहेत, न्यूमरिकल्स येणार आहेत. तर आपण इन डिटेल आपल्या क्लासमध्ये कव्हर करत असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला क्लास घ्यायचा असेल एफएमचा तर आपण डिस्काउंटेड प्राइस ठेवलेली आहे आपल्या एफएमच्या क्लासेससाठी. लाईव्ह लेक्चर असतील, रेकॉर्डेड असतील, PDF नोट्स भेटतील, क्विक रिव्हिजन क्लास होईल, मॉक टेस्ट होईल, देन डाऊट सेशन होतील. हे सर्व आपल्याला फायनान्शियल मॅनेजमेंटच्या क्लासमध्ये आहेत. आता बघा ह्याची बॅच आपली स्टार्ट होणार आहे 1 फेब्रुवारी पासून. काय 1 फेब्रुवारी पासून आठवड्यातले 2-3 दिवस आपले क्लास असतात ह्याचे. ठीक आहे. बघा मंडे, वेडनेसडे, फ्रायडे 7 to 8 PM मध्ये असतात. आपलं टायमिंग फ्लेक्झिबल आहे, इकडं तिकडं होऊ शकतो डिपेंडिंग ऑन स्टुडंट्स रिक्वायरमेंट. आपण टाइम फ्लेक्झिबल ठेवतो. मोस्टली इव्हिनिंगला 7 ते 10 मध्ये आपले क्लासेस असतात. बघा त्याची फीस आपण पहिल्यांदा डिस्क्लोज केलेली आहे. 3000 रुपये मार्केटमध्ये 3000 पेक्षा जास्त फीस आहे, बट आपण ते फीस नाही, आपली ऑफर प्राइस आहे 2100 रुपये. तुम्हाला एफएम पूर्ण 4 महिन्याची बॅच, 3 ते 4 महिन्याची बॅच आहे आपली. एवढ्या ऑफर प्राइस मध्ये आपण तुम्हाला एफएम घेऊन आलेलो. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणाची फायनान्शियल कंडिशन असते, मी ओळखतो सगळ्यांची. बघा आता ज्यांना हे आपल्याला अफोर्ड नाही होत, ठीक आहे, अफोर्ड होत नाही तर त्यांनी ओनली रेकॉर्डेड सुद्धा ऑप्शन घेऊ शकतात. ते ओनली 1100 रुपये आपल्याला रेकॉर्डेड क्लास होईल 4 महिन्याचा. एवढं आपल्याला हेवी डिस्काउंट दिलेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला एवढं सगळे सिस्टमॅटिक वेने जर टीचिंग करायची असेल तर आपल्याला पण काही इन्व्हेस्टमेंट लागते विद्यार्थी मित्रांनो. त्यानुसार आपण मार्केटला सगळ्या विद्यार्थ्यांना पण परवडावं आणि आपल्या क्लासेसला पण सस्टेन करता यावं, त्यासाठी आपण लोवेस्ट फीस ठेवतच असतो विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी तुम्ही आपल्याला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. हे आपला नंबर आहे, ह्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची सीट बुक करू शकता आणि एफएम इझी वेने लर्न करू शकता. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर आम्हाला सर्वच विषय घ्यायचे आहेत, सर्व विषय रेकॉर्डेड भेटतील का? हो भेटतील. त्याच्या नॉमिनल प्राइस मध्ये तुम्हाला सर्व विषय भेटून जातील आणि तुम्हाला लाईव्ह क्लासेस पण भेटून जातील. ते लाईव्ह क्लासेस आपले लवकरच 1 फेब्रुवारी स्टार्ट होणार आहेत. मंडे ना फ्रायडे पर्यंत आपली बॅच असते, इव्हिनिंग 7 to 9 और 7 to 10 डिपेंडिंग ऑन द टाइम शेड्यूल्स. ठीक आहे. तर त्याला तुम्ही जर फुल कोर्स घेतला कॉम्बो, त्याला जर 2 इन्स्टॉलमेंट देतो आपण. क्रेडिट कार्डवरती पेमेंट करायचं आहे, ते पण तुम्हाला अवेलेबल आहे ऑप्शन. ठीक आहे. तर फक्त रेकॉर्डेड पाहिजे तर नॉमिनल कॉस्ट मध्ये ऑल सब्जेक्टचे पण रेकॉर्डेड भेटून जातील. त्याच्यासाठी तुम्हाला एकच काम करायचंय की या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचंय, तुमची सीट बुक करायची आणि तुम्हाला ह्या कोर्समध्ये तुरंत ऍडमिशन भेटून जाईल. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर आता आपण एफएमचा पॅटर्न बघणार आहे. ठीक आहे. एफएम मध्ये कशा टाईपचा पेपर येतो बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एमसीक्यूज येतात. ठीक आहे. 8 MCQs येतात, त्याच्यातले आपल्याला 5 अटेम्प्ट करायचे आहेत. देन बघा आपल्याला 5 मार्कर क्वेश्चन येतात, शॉर्ट नोट्स. बघा फॅक्टरिंग बद्दल असेल, फोरकास्टिंग असेल, ऑपरेटिंग सायकल असेल, ट्रेडिंग इक्विटी असेल, हे शॉर्ट मध्ये क्वेश्चन्स येतात. देन आपल्याला बघा लास्ट इयरच्या पेपरमध्ये आपल्याला रेशो काढायला दिलेलं जातं. 100% रेशोचे क्वेश्चन्स येतात असतात. बघा इथं 10 मार्काला रेशो दिलाय. देन त्याच्या ऑर मध्ये पण आपल्याला रेशोच दिलेला आहे. तर अशा प्रकारे रेशोचं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि क्वेश्चन नंबर आपला 4 मध्ये बघा 5th युनिट आहे कॅपिटल बजेटिंग. त्याच्यामध्ये पेबॅक असेल, डिस्काउंटेड पेबॅक असेल, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स असेल, हे सर्व क्वेश्चन्स आपल्याला येत असतात. तर हे सिस्टमॅटिक वेने आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत एफएमचा पेपर. त्याच्यासाठी तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता. देन बघा 5th आहे IRR कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. देन बघा WACC वॅक कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. इथं पण आपल्याला बघा क्वेश्चन नंबर 5 मध्ये प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट आहे, ते क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. देन बघा कॅल्क्युलेट द वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट, हे पण तेच आहे. वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट, WACC, पेबॅक पिरियड, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स, IRR, हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. यावरती आपल्याला क्वेश्चन्स बऱ्यापैकी दरवर्षी रिपीट होत असतात. तर हे क्वेश्चन्स आपल्याला सिस्टमॅटिक वेने करायचे आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर ते आपण आपल्या क्लासेसमध्ये एकदम व्यवस्थितरित्या घेत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला असेच इम्पॉर्टंट वेने शिकायचं तर तुम्ही ऑलवेज आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. देन बघा आपल्याला स्कोप ऑफ फायनान्स फील्ड बघायचं. काय स्कोप ऑफ फायनान्स फील्ड कोण करायला पाहिजे, स्कोप काय, फ्युचरमध्ये फायनान्स वाढणार आहे का नाही. बघा प्रत्येक इंडस्ट्री आजकाल फायनान्स शिवाय वर्कच करू शकत नाही. फायनान्स इज द प्रायमरी बेसमेंट और फाउंडेशन फॉर ईच इंडस्ट्री. त्याच्यामुळे फायनान्स आपल्याला खूप गरजेचं आहे. फायनान्स प्लेज क्रुशियल रोल इन ऑल इंडस्ट्रीज. इट फोकसेस ऑन
मॅनेजिंग मनी इफेक्टिव्हली फ्रॉम पर्सनल फायनान्सेस टू द कॉर्पोरेट इन्व्हेस्टमेंट. बघा, तुमचा डे टू डे लाईफचा खर्च असेल किंवा कंपनीचा खर्च असेल, ते सगळं मॅनेज करण्यासाठी आपल्याला फायनान्स लागतो. त्यामुळे फायनान्सचा स्कोप अनलिमिटेड आहे. त्यामुळे ते फायनान्सला जर तुम्हाला वाटत असेल तर स्कोप नाही आहे, तर तुम्ही बिंदास चुकीचे आहात विद्यार्थी मित्रांनो. फायनान्सला खूप स्कोप आहे. की एरियाज ऑफ अप्लिकेशन बघा, तुम्हाला फायनान्स मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. देन तुम्हाला कॉर्पोरेट फायनान्स आहे, पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आहे, रिस्क मॅनेजमेंट मध्ये आहे, वेल्थ अँड ऍसेट मॅनेजमेंट मध्ये, असे डिफरंट स्कोप्स आहेत. ह्या एरियामध्ये तुम्ही ह्या सेक्टरमध्ये काम करू शकता. देन बघा, आपल्याला करिअर ऑपॉर्च्युनिटीज बघायचे आहेत फायनान्स फील्डमध्ये. बघा, कॉर्पोरेट सेक्टर आपण सेग्रिगेट केले, बँकिंग सेक्टर केले फायनान्समध्ये, इन्व्हेस्टमेंट अँड वेल्थ मॅनेजमेंट केले, कन्सल्टिंग ऍडवायझरी केले आणि अदर रोल्स केले. असे डिफरंट 3-4 टाईपच्या रोलमध्ये आपण काय केले, सेग्रिगेट केले फायनान्सला. बघा, सगळ्यात पहिला आहे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये फायनान्शियल अनालिस्ट असेल, देन कॉर्पोरेट ट्रेझरर असेल, देन बजेट अनालिस्ट असेल, देन इन्व्हेस्टमेंट बँकर असेल, क्रेडिट अनालिस्ट असेल, रिलेशनशिप मॅनेजर असेल, पोर्टफोलिओ मॅनेजर असेल, वेल्थ ऍडवायझर असेल, रिस्क मॅनेजर असेल. हे असे डिफरंट तुम्हाला रोल्स आहेत. फायनान्शियल कन्सल्टंट, टॅक्स ऍडवायझर, देन कंप्लायन्स ऑफिसर, देन फायनान्शियल ऑफिसर इन स्टार्टअप, गव्हर्नमेंट सेक्टर्स, एनजीओ, एज्युकेटर और अकॅडमिक रिसर्च. ठीक आहे. बघा, आता आपण फायनान्सचं फॅकल्टी आहे. ठीक आहे. असं मल्टिपल सेक्टरमध्ये तुम्हाला काय फायनान्समध्ये स्कोप आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही फायनान्स ह्या सेक्टरला बघा, मल्टिपल जॉब रोल्स आहेत. तुम्ही ह्या सेक्टरमध्ये बिंदास एंट्री करू शकता. देन बघा, हू शुड परस्यू द फायनान्स करिअर. बघा, फायनान्स परस्यू करायचं असेल सर, तुम्हाला माहित आहे का सर, आमचं बॅकग्राऊंड आर्टचं आहे, आमचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं आहे, आम्ही फायनान्स करू शकतो का? बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणी फायनान्स करू शकतो. फक्त त्यासाठी काय बेसिक रिक्वायरमेंट आहे. सगळ्यात बेसिक पहिली रिक्वायरमेंट आहे की तुमचं स्ट्रॉंग अनालिटिकल माइंडसेट पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड पाहिजे तुमच्याकडे, तुम्ही असं न्यूमेरिकल माइंडसेटचे पाहिजे, तुम्हाला थोडंफार न्यूमेरिकल मध्ये इंटरेस्ट पाहिजे, तरच तुम्ही फायनान्स मध्ये येऊ शकता. एन्जॉय वर्किंग विथ नंबर्स अँड फायनान्शियल डेटा, तुमच्याकडे हे पाहिजे स्किल. देन पीपल एमिंग फॉर करिअर इन बँकिंग, इन्व्हेस्टमेंट और बिझनेस मॅनेजमेंट, दे कॅन एम फॉर द फायनान्स. देन बघा, स्टुडंट पॅशनेट अबाउट स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग इन ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन मध्ये कुठलेही डिसिजन घ्यायचं, स्ट्रॅटेजिक डिसिजन घ्यायचं तर त्याच्यासाठी फायनान्सला लक्षात ठेवून आपल्याला डिसिजन घ्यावं लागतं. बजेट आपलं आहे 100 रुपये, तर तुम्ही 1000 रुपयाचं कॅल्क्युलेशन किंवा खर्च नाही करू शकत. तुम्हाला बजेटमध्ये राहून रिसोर्सेस इफिशियंटली मॅनेज करायचे असतात. दॅट्स वाय फायनान्स प्लेज क्रुशियल रोल इन ऑल इंडस्ट्रीज. तर अशा प्रकारे हे फायनान्सचं बेसिक आहे. जे तुम्हाला जर यापैकी कुठले वाटत असतील हे माझ्यामध्ये कॅपेबिलिटीज आहेत, तर मी फायनान्स करू शकतो, तर तुम्ही स्वतः चूज करू शकता की पर्टिक्युलर सब्जेक्ट माझ्यासाठी बनला आहे की नाही बनलेला आहे. तर अशा प्रकारे फायनान्समध्ये स्कोप आहे, ऑपॉर्च्युनिटीज आहेत, देन करिअर तुमचं प्रोग्रेशन आहे आणि तुमचं हे माइंडसेट पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, बघा, फायनान्सला आपण हलक्यात घेऊ शकत नाही. ईच अँड एव्हरी इंडस्ट्री, ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल knows the finance or knows the money management, how to manage their money. तर तसंच बघा, इंडस्ट्री असेल, पर्सनल असेल, सगळीकडे फायनान्स लागणार. त्याच्यामुळे फायनान्सचा स्कोप अनलिमिटेड आहे. तुम्ही जर थोडंफारही इंटरेस्टेड असाल नंबर वगैरे सोबत, तुम्हाला जर इच्छा असेल करायची सर इथं करू शकता, तर बिंदास तुम्ही फायनान्सला जा. माझंही MBA फायनान्स झालेलं आहे तुमच्यासारखं. मी असं विचार करत असतो. माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, त्यामुळं मी सुद्धा फायनान्स केलेलं. तुम्हाला बघा, एकदम सिस्टमॅटिक वेने मी फायनान्स शिकवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, बघा, फायनान्स इझी आहे, फक्त तुमचा माइंडसेट पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला फायनान्सचा स्कोप आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि इथंपर्यंत बघितला तुम्ही, असंच सपोर्ट करत चला विद्यार्थी मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना सांगा. आणि जर तुम्हाला थोडंफार इंटरेस्ट असेल, थोडंफार तुमच्यामध्ये बॅकलॉग असतील, थोडंफार तुम्हाला माइंडसेट असेल की बाबा इन्फेरियर कॉम्प्लेक्स आहे सर, थोडंफार मला इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, थोडं मला क्लासेस असेच मराठीमध्ये शिकवणारे पाहिजे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एनी टाइम आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपली लर्निंग इझी बनवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. भेटूया नेक्स्ट सेशनला. धन्यवाद. जर तुम्हाला क्लासेस घ्यायचे असेल, आपला नंबर आहे इथं, तर तुम्ही ऑलवेज कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.